नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा तुमचं ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. मी प्राध्यापक संतोष कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, मराठा विद्या प्रसारक समाजाचे SVKT कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य TY BCom या वर्गाच्या सेमिस्टर 5 यामधील मार्केटिंग मॅनेजमेंट पेपर सेकंड या विषयाचे प्रकरण नंबर 2 विना नफा संस्थांचे विपणन याविषयी थोडीशी माहिती जी ती मिळवणार आहोत. यामध्ये विना नफा संस्थेचे विपणन जे आहे यामध्ये आपण विना नफा संस्थेचा अर्थ, त्यानंतरून या संस्थेची वैशिष्ट्ये काय असतात आणि त्याचबरोबर या संस्थांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत तर हे बघणार आहोत आपण. विना नफा संस्थेचे विपणन जे आहे हे बघण्या अगोदर मागील लेक्चर्सला आपण काय बघितलं होतं त्याचं थोडक्यात रिकॅप करूया किंवा एक शॉर्ट समरी आपण बघूया. यामध्ये जर बघितलं आपण मागील लेक्चर्सला तर आपण विक्री अंदाजाची तंत्रे बघितली होती, टेक्निक्स ऑफ सेल्स फॉरकास्टिंग. यामध्ये वेगवेगळी जी तंत्र आहे त्या तंत्रांचा आपण अभ्यास केलेला होता. जसं की यामध्ये जर बघितलं आपण तर डेल्फी तंत्र आहे, हे एक बघितलं जातं. म्हणजे ह्या तंत्रांचा वापर जे ते भविष्यात आपल्या उत्पादनाची किती विक्री होणार आहे तर त्याचा अंदाज घेण्यासाठी हे डेल्फी एक तंत्र जे ते वापरलं जातं. दुसरं जे आहे ते म्हणजे व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन तंत्र, हे एक वापरलं जातं. यामध्ये विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे काही सेल्स एक्झिक्युटिव्ह असतील तर या सेल्स एक्झिक्युटिव्ह व्यक्तींचं एक मत जे ते विचारात घेतलं जातं आणि ते सर्वांच्या मतांचं एक विश्लेषण करून एक सारांश तयार केला जातो आणि त्या आधारावरती भविष्यामध्ये किती विक्री होणार आहे त्याचा अंदाज वर्तवला जातो. त्याला व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन तंत्र म्हणतात. त्याचबरोबर आपण तिसरं तंत्र बघितलं होतं वेळ मालिका विश्लेषण तंत्र. तर अशी ही एकूण 3 तंत्र जी आहे त्याचा आपण मागील लेक्चर्समध्ये अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण सेशन अजेंडा बघूया काय आहे. तर यामध्ये प्रथमतः आपण बघणार आहोत ते म्हणजे थोडीशी प्रस्तावना बघणार आहोत की विना नफा संस्था म्हणजे काय वगैरे. त्यानंतर विना नफा संस्थेचा अर्थ काय आहे. त्यानंतर विना नफा संस्थेची व्याख्या अभ्यासणार आहोत. म्हणजे नक्की कशाला म्हणायचं विना नफा संस्था. आज जर बघितलं आपण आजच्या काळामध्ये तर सर्वच व्यावसायिक संस्था ज्या आहेत त्या नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. परंतु आपल्याला बघायचं कोणतं आहे की विना नफा संस्था म्हणजे काय. त्यानंतर या विना नफा संस्थेची वैशिष्ट्ये काय असतात ती बघायची आहेत. आणि त्यानंतर विना नफा संस्थांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत तर ते बघायचे आहेत आपल्याला. तर आजचा आपला हा एक पूर्णपणे एकूण 5 मुद्द्यांमध्ये आजचा आपला सेशन अजेंडा आहे. त्यानंतर आपण बघूया ती म्हणजे आजचे आपले लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. म्हणजेच आपण आजच्या लेक्चर्समधून काय शिकणार आहोत. तर आजच्या लेक्चर्समधून आपण प्रथमतः जर बघितलं तर विना नफा संस्थेची एक संकल्पना समजावून घ्यायची. म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यावेळेस तो नफा मिळवणारी संस्था आहे की विना नफा मिळवणारी संस्था आहे, कोणत्या संकल्पनेमध्ये समाविष्ट होतं तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रथमतः आपण विना नफा संस्था जी आहे याची संकल्पना अभ्यासून घेणार आहोत. त्यानंतर विना नफा संस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत. नफा मिळवणाऱ्या संस्थांची वैशिष्ट्ये वेगळी असतात आणि नफा मिळवणाऱ्या न मिळवणाऱ्या संस्था ज्या असतील त्यांची वैशिष्ट्येसुद्धा वेगळी असतात. तर त्यांचाही आज आपण त्यांच्या वैशिष्ट्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आणि तिसरं आपलं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे विना नफा संस्थांच्या प्रकारांची माहिती समजावून घेणं. म्हणजेच वेगवेगळे जे प्रकार आहेत तर त्यांची माहिती आपल्याला समजावून घ्यायची. ती का समजावून घ्यायची आहे तर त्यामागचं कारण असं आहे की भविष्यात आपण ज्यावेळेस एखादा उद्योग व्यवसाय स्थापन करतो मग तो सपोज आपल्याला माहीत आहे की विना नफा संस्थांमध्ये आहेत पण त्यातला कोणता प्रकार आहे हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आपलं तिसरं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे विना नफा संस्थेच्या प्रकारांची माहिती समजावून घेणं. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः बघूया ती म्हणजे आपण प्रस्तावना बघूया. आता विना नफा संस्था ज्या आहेत या संस्थांचा मुख्य उद्देश जर बघितला आपण तर नफा कमवणे हा नाही आहे. तर या संस्थांचा उद्देश जो आहे तो जास्तीत जास्त लोकांना सेवा देणे आणि त्याचे फायदे जे ते उपलब्ध करून देणे हा असतो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की विना नफा ज्या संस्था आहेत या नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात, तर दुर्बल घटक जे असतील त्यांना जास्तीत जास्त त्या दुर्बल घटकांना सेवा कशा देता येईल
त्याचबरोबर काही फायदे कसे उपलब्ध करून देता येईल हा त्यामागचा उद्देश असतो. आजच्या आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं तर विना नफा देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावरती स्थापन होताना आपल्याला दिसत आहेत. आता या विना नफा ज्या संस्था आहेत तर या संस्था देखील नफा मिळवणाऱ्या संस्थांप्रमाणेच कायदेशीर संस्था आहेत. म्हणजेच कायद्याने आपल्याला यांची नोंदणी जी आहे ती करावी लागते. मग अशा संस्थांची सरकार दरबारी आपण काय करतो, नोंदणी करतो आणि त्यानंतर आपल्याला ह्या संस्था ज्या आहेत त्या कायदेशीररित्या सुरू ठेवता येतात. आता या संस्थांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर नफा मिळवत नाही, बरोबर आहे. मग यांना कॅपिटल कसं येतं, म्हणजेच भांडवल, बरोबर आहे. परंतु यांच्यामध्ये कॅपिटल नसतं, त्याला आपण कॅपिटल फंड म्हणतो, बरोबर आहे. मग हा कॅपिटल फंड कसा मिळतो, तो जे सदस्य येतात या व्यवसाय संस्थांमध्ये तर त्यांच्याकडनं मिळणारी मेंबरशिप आणि इतर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या कंपन्यांनी किंवा लोकांनी दिलेली जी काही डोनेशन्स असतील याच्या आधारावरती या संस्था काय चालत असतात. आता बघूया तो म्हणजे विनानफा संस्थेचा अर्थ काय आहे. आता विनानफा संस्था या ज्या आहेत या सामाजिक, त्यानंतर धर्मदाय, क्रीडा, शैक्षणिक, वैज्ञानिक, व्यवस्थापकीय, आरोग्य, संरक्षण, त्यानंतर शारीरिक व आध्यात्मिक विकास, त्यानंतर ग्राहकांच्या गरजा व समाधान, त्यानंतर सार्वजनिक वस्तू इत्यादी विषयक जास्तीत जास्त उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे या संस्था ज्या आहेत विना नफा मिळवणाऱ्या तर ह्या थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की पायाभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्यांचा विकास करण्यासाठी स्थापन झालेल्या आहेत. मग त्यामध्ये आपण आता ही उदाहरणं बघितली की क्रीडा क्षेत्र असेल तर त्याचा विकास करण्यासाठी, शैक्षणिक क्षेत्र असेल त्याचा विकास करण्यासाठी, वैज्ञानिक क्षेत्र असेल त्याचा विकास करण्यासाठी, त्यानंतर व्यवस्थापकीय असेल, आरोग्य असेल, संरक्षण असेल, त्यानंतर शारीरिक आणि आध्यात्मिक विकास असेल आणि यामध्ये कला जो असेल, या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी किंवा या क्षेत्रातील जे व्यक्ती आहेत यांना प्रोत्साहन देण्यासाठी या विनानफा संस्था ज्या आहेत त्या स्थापन झालेल्या असतात. थोडक्यात जर आपण याचं बघितलं तर विनानफा संस्था म्हणजे अशा संस्था की ज्या नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात, त्या संस्थांना आपण काय म्हणणार, विनानफा संस्था असं म्हटलं जातं. म्हणजेच यांचा मूळ उद्देश जो आहे तो सेवा देणं हा असतो. म्हणून मग यांना काय म्हटलं जातं, विनानफा संस्था असं म्हटलं जातं. यालाच आपण इंग्लिशमध्ये नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असंही म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, विनानफा संस्था संकल्पनेमध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट होतात. आता यामध्ये जर आपण विचार केला विनानफा मिळवणाऱ्या ज्या संकल्पना ज्या आहेत तर यामध्ये एकूण आपण बघितलं तर 9 ते 10 वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो. यामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे निमसरकारी संघटना ज्या असतील त्या येतात, म्हणजे त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो. त्यानंतर आरोग्य सेवा आहे, त्यानंतर सेवाभावी ज्या संस्था असतील त्या, त्यानंतर चौथा येतो तो म्हणजे कला, संस्कृती आणि धर्मविषयक ज्या संस्था असतील त्यांचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर पाचवा आहे तो म्हणजे पर्यावरण आणि प्राणी याविषयीच्या जे सेवा पुरवल्या जातात त्यांचा समावेशसुद्धा या विनानफा संस्था संकल्पनेमध्ये होतो. सहावं येतं ते म्हणजे शैक्षणिक उपक्रम जे असतील. आपण बघितलं आहे की शैक्षणिक उपक्रमासाठी सुद्धा या विनानफा मिळवणाऱ्या संस्था आहेत त्या मदत करत असतात. त्यानंतर मानवी सेवा ज्या असतील त्यांच्यासाठी, आता तुम्ही म्हणाल मानवी सेवा काय, तर यामध्ये आपत्ती ज्या वेळेस येते त्यावेळेस काही मानवी सेवांची गरज असते किंवा वेगवेगळ्या ज्या सेवा असतील ज्या विनामूल्य दिल्या जातात त्यांचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर लोकांचे आणि समाजाचे फायदे करण्यासाठी असणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या देण्यासाठी सुद्धा देणाऱ्या संस्थासुद्धा या संकल्पनेमध्ये समाविष्ट होतात. त्यानंतर सहकारी संस्था असतील आणि व्यापारी संस्था असतील या सर्वांचा समावेश विनानफा संस्था या संकल्पनेमध्ये होतो. परंतु या सगळ्या प्रकारांवरून जर आपण बघितलं तर तुमच्या सहजपणे लक्षात येईल की यामध्ये तर काही नफा मिळवणाऱ्या संस्था आहेत आणि या आपण बघतोय ते म्हणजे विनानफा मिळवणाऱ्या संस्था. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या पूर्ण चार्ट्सवरून आपलं असं लक्षात येतं की विनानफा मिळवणाऱ्या या संकल्पनेमध्ये नफा मिळविणाऱ्या आणि नफा न मिळवणाऱ्या अशा दोन्ही संकल्पनांचा समावेश तो करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आता आज आपण बघूया विनानफा मिळवणाऱ्या ज्या संस्था आहेत या संस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत.
तर आपण याच्यात जर बघितलं विना नफा संस्थेची वैशिष्ट्य ते म्हणजे प्रथमतः पहिलं येतं ते म्हणजे कायदेशीर संस्था. आता विना नफा मिळवणारी जरी ही संस्था असली तरी देखील तिला कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त झालेलं असतं. परंतु केव्हा? ज्यावेळेस या संस्थेची कायदेशीररित्या आपण नोंदणी करतो त्यावेळेस या संस्थेला कायदेशीर महत्त्व किंवा व्यक्तिमत्व प्राप्त होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण विना नफा मिळवणारी संस्था स्थापन करतो तर त्यावेळेस तिची आपल्याला कायदेशीररित्या नोंदणी करून घेणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आपण नोंदणी करतो त्यावेळेस ती काय कायदेशीर संस्था जी ती निर्माण होत असते. दुसरं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे खाजगी कार्यपद्धती. ही संस्था जी आहे ती खाजगी स्वरूपाची आहे. म्हणून याचा फायदा काय होतोय किंवा खाजगी म्हणजे काय नक्की? तर यामध्ये सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असतो किंवा हस्तक्षेप असतच नाही. म्हणून तिला खाजगी कार्यपद्धती असे म्हणतात. म्हणजेच या संस्थेमध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती असतील, त्या व्यक्ती काय करतात त्याचं संचालन करण्याचं काम करत असतात किंवा त्याचं व्यवस्थापन असेल, तर ते व्यवस्थापनाचं कामसुद्धा त्या व्यक्ती करत असतात. म्हणून ही खाजगी संस्था कार्यपद्धती म्हणजेच कमीत कमी सरकारचा हस्तक्षेप किंवा हस्तक्षेपच नसणं याला आपण काय म्हणूया खाजगी कार्यपद्धती आहे. म्हणजे सरकार यांच्यावरती कुठल्याही प्रकारची नियंत्रणं लादत नाही की तुमची कार्यपद्धती अशा स्वरूपाची असावी किंवा कोणत्या स्वरूपाची असावी. तर त्यांचा हस्तक्षेप जो तो अतिशय कमी असतो किंवा कधीकधी हस्तक्षेप देखील असत नाही. तिसरं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे नफ्याचं वितरण नाही. आता ही संस्था जरी नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली नसली तरी देखील या संस्थांना देणगी आणि मेंबरशिप याच्या माध्यमातून काय म्हणजे मेंबरशिप म्हणजे वर्गणी याच्या माध्यमातून त्यांचं कॅपिटल फंड जो आहे तो क्रिएट होत असतो आणि ह्या सेवा देत असतात. बरोबर आहे. मग जरी या नफा मिळवत नसेल तर यांना कुठल्याही प्रकारचं नफ्याचं वितरण करत नाही. वितरण करत नाही म्हणजे काय की जरी त्यांना हे मेंबरशिप आणि त्याचबरोबर डोनेशन मिळत असेल तर हे सर्व डोनेशन जे आहे ते पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यावरती खर्च करत असतात. म्हणून हे तिसरं महत्त्वाचं उद्देश आहे ते म्हणजे नफ्याचं वितरण. परंतु याच्या उलट जर आपण बघितलं तर नफा मिळवणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, या संस्था मात्र नफ्याचं वितरण जे आहे ते करत असतात. जसं की मी उदाहरण देईल तुम्हाला. भागीदारी संस्था असेल तर त्यामध्ये काय केलं जातं? नफ्याचं वितरण जे आहे ते त्यांनी ठरविलेल्या रेशोप्रमाणे त्या भागधारकांमध्ये वितरित केलं जातं. बरोबर आहे. समजा कंपनी प्रकार असेल तर कंपनीमध्ये काय केलं जातं? खाजगी कंपनी असेल किंवा सार्वजनिक कंपनी असेल तर कंपन्यांना झालेला नफा जो आहे तो भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपामध्ये वाटप केलं जातं. परंतु विना नफा मिळवणाऱ्या ज्या संस्था आहेत या संस्थेमध्ये नफ्याचं वितरण केलं जात नाही. कारण त्या नफा मिळवतच नाही आणि त्यांना मिळणारी जी काही मेंबरशिप असेल किंवा त्यांना मिळणारे जे काही डोनेशन्स असेल तर त्याचा वापर जे आहे ते पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी करत असतात. म्हणून या संस्थेमध्ये नफ्याचं वितरण जे ते केलं जात नाही. त्यानंतरून चौथं येतं ते म्हणजे स्वतंत्र अस्तित्व. चौथं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण संस्थेची कायदेशीररित्या नोंदणी करतो तर त्यावेळेस या विनानफा संस्थेला सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होत असतं. म्हणजे जसं व्यक्तीला अस्तित्व असतं म्हणजे व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीला आपण विशिष्ट नाव देतो आणि त्या नावाने ती व्यक्ती ओळखली जाते. त्याच पद्धतीने विना नफा मिळवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व जे ते प्राप्त होतं. परंतु केव्हा? ज्यावेळेस तुम्ही कायद्यानुसार त्या व्यवसायाची नोंदणी कराल त्यावेळेस तिला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं. स्वतंत्र अस्तित्वामध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये काय असतं की व्यवसाय संस्था जी आहे ती आपल्या नावाने मालमत्ता खरेदी करू शकते, विक्री करू शकते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीविरुद्ध कोर्टामध्ये दावा दाखल करू शकते. तर अशा पद्धतीचं ते एक स्वतंत्र अस्तित्व जे आहे ते या संस्थेला मिळत असतं. परंतु केव्हा मिळतं? ज्यावेळेस आपण त्या संस्थेची नोंदणी करून घेतो त्यावेळेस. त्यानंतर पुढचं पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकांचा फायदा हा दृष्टिकोन असतो. हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या विनानफा मिळवणाऱ्या ज्या संस्था आहेत तर या विनानफा मिळवणाऱ्या संस्थांच्या बाबतीत जर विचार केला तर लोकांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे ह्या संस्था जास्त लक्ष देतात. यामध्ये मग दुर्बल घटक असतील तर त्या दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य कसं करता येईल ते बघितलं जातं. त्याचबरोबर इतर काही दुर्बल घटक जे असतील तर त्यांना आर्थिक सहाय्य देऊन कसं उच्च स्तरापर्यंत आणलं जाईल तर हा त्यामागचा एक महत्त्वाचा
उद्देश या विना नफा मिळवणाऱ्या संस्थांचा असतो. म्हणून हे 5वं वैशिष्ट्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, की या संस्थेचा दृष्टिकोनच हा असतो, की लोकांना फायदा करून देणं हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. त्यानंतरून जर आपण बघितलं 6वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यक्तिसमूह. यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती एकत्र येऊन आपली विना नफा मिळवणारी संस्था जी ती स्थापन करत असतात. तर ह्यामध्ये जर बघितलं तर कंपनीमधील असणारे भागधारक जे आहेत ते किंवा व्यवसायामध्ये असणारे भागधारक आणि काही संचालक एकत्र येऊन काय करतात, विना नफा मिळवणारी संस्थेची स्थापना जी ती करत असतात. अशा पद्धतीची ही एकूण 6 वैशिष्ट्ये तरी पण यामध्ये अजून मला असं सांगावसं वाटेल, की विद्यार्थी मित्रांनो, विना नफा मिळवणारी संस्था जी आहे ती समाजासाठी काम करत असते. समाजातील वेगवेगळ्या दुर्बल घटकांसाठी काम करत असते. समाजातील वेगवेगळे जे काही घटक आहेत म्हणजे किंवा वेगवेगळे जे क्षेत्र आहे त्यांचा विकास कसा करता येईल या विकासासाठी ही विना नफा देणारी संस्था जी ती काम करत असते. इतर ज्या संस्था आहेत त्या फक्त काय नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. परंतु त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो, तो म्हणजे त्या जरी नफा मिळवत असतील, परंतु त्या कंपन्यांना किंवा त्या व्यवसायांना एक CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा एक फंड जो आहे तो क्रिएट करावा लागतो आणि त्या फंडचा वापर कुठे केला जातो, तर समाजासाठी वापर करणं गरजेचं असतं. म्हणून मग ह्या नफा मिळवणाऱ्या जरी कंपन्या असल्या तरी देखील त्यांना समाजासाठी काही काम करावं लागतं आणि त्यानुसार कायद्याने घालून दिलेल्या ज्या अटी आहेत त्यानुसार त्यांना CSR नावाचा फंड जो आहे तो क्रिएट करावा लागतो आणि तो समाजाच्या काही पायाभूत सोयीसुविधा असतील त्यांचा विकास करण्यासाठी वापरू शकतात. परंतु विना नफा देणारी जी संस्था आहे ती मात्र पूर्णपणे जर विचार केला आपण तर ती समाजाचा आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांचा विकास जो आहे तो करण्यासाठीच स्थापन झालेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया ते म्हणजे विना नफा संस्थांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. आता यामध्ये जर आपण विचार केला तर एकूण 3 प्रकार पडतात विना नफा संस्थांचे. यामध्ये पहिला आहे तो म्हणजे व्यावसायिक संस्था आहे. पहिला प्रकार येतो व्यावसायिक संस्था. त्यामध्ये 2 प्रकार येतात ते म्हणजे सदस्यता संस्था आणि धर्मदाय संस्था. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अव्यावसायिक संस्था. त्यामध्ये एकूण 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे बिगर व्यावसायिक संस्था आणि दुसरा आहे तो म्हणजे पायाभूत संस्था. आणि विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे शासकीय संस्था, ज्याला गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स म्हणतो आपण. तर त्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रम ही उदाहरणं आहेत त्याची. कौशल्य विकास कार्यक्रम येतो, ग्रामीण विकास योजना येतात आणि त्यानंतर मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखी वेगवेगळ्या उदाहरणांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, हे विना नफा संस्थांचे जे प्रकार ते थोडेसे आपण सविस्तर बघूया की कशा पद्धतीने आहेत त्यांचे. यामध्ये जर बघितलं तर पहिला प्रकार आहे विना नफाचा, तो म्हणजे व्यावसायिक संस्था. नफा आणि आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले जे संस्था असतात त्यांना आपण व्यावसायिक संस्था म्हणतो. म्हणजे यांचा मूळ उद्देश जो आहे तो नफा मिळविणे हाच असतो. म्हणून मग यामध्ये काय म्हटलंय पहिलीच लाईन, नफा व आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ज्या संस्था असतात त्यांना आपण व्यावसायिक संस्था असे म्हणतो. याचे प्रकार बघूया. त्यामध्ये पहिला प्रकार येतो तो म्हणजे सदस्यता संस्था. तर साधारणपणे या संस्था ज्या आहेत त्या तळागाळातील वंचित समूह असेल किंवा तळागाळातील जे काही लोक असतील, त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक जे असतील, या दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने या संस्था कार्यरत असतात. म्हणजेच या संस्था काम करतात. म्हणजे सदस्यता संस्था म्हणजे यांचा मूळ उद्देश जर आपण बघितला तर तो असणार आहे आपला तळागाळातील लोकांना आणि त्याचबरोबर वंचित समूह जो असेल म्हणजे जो वेगवेगळ्या सोयीसुविधांपासून वंचित आहे त्यांच्यापर्यंत त्या सोयीसुविधा पोहोचलेल्या नाही आहेत असा जो वंचित समूह असेल तो, त्याचबरोबर जे लोक किंवा जो घटक दुर्बल घटक म्हणून ओळखला जातो यांना सहाय्य करण्याच्या हेतूने या संस्था कार्यरत असतात. म्हणून त्यांना सदस्यता संस्था असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे धर्मदाय संस्था. आता धर्मदाय संस्था म्हणजे काय, तर या संस्थांमार्फत लोकांकडून किंवा उद्योग संस्थांकडून देणग्या स्वीकारल्या जातात. म्हणजे लोकांकडून काही देणगीच्या स्वरूपामध्ये पैसा स्वीकारला जातो. त्याचबरोबर उद्योग किंवा संस्था असेल यांच्याकडून देखील देणगीच्या स्वरूपामध्ये पैसा जो आहे तो स्वीकारला जातो
आणि त्या देणगीच्या साहाय्याने या संस्था सामाजिक मदत करण्याचं काम करतात, म्हणजे समाजाला मदत करण्याचं काम करतात. मग यामध्ये जे वेगवेगळे घटक असतील, म्हणजेच आपण म्हणूया की जे वेगवेगळं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रांचा विकास करण्याचा प्रयत्न करतात. मग यामध्ये क्रीडा असेल किंवा कला असेल किंवा आरोग्यविषयक असेल, म्हणजेच हॉस्पिटल्स वगैरे असेल, चॅरिटेबल ट्रस्ट असेल, यांचा विकास करण्यासाठी या धर्मदाय संस्था प्रयत्न करत असतात. म्हणून आपण सहजपणे लक्षात ठेवू शकतो धर्मदाय संस्थेच्या बाबतीत, की या संस्था ज्या आहेत त्या लोकांकडून, उद्योग संस्थांकडून देणग्या ज्या आहेत त्या स्वीकारल्या जातात आणि त्या देणगीच्या साहाय्याने या संस्था सामाजिक मदत करण्याचा प्रयत्न करतात. आज जर बघितलं आपण तर समाजामध्ये मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आज अस्तित्वात आहेत. जसं टाटाची बघितलं आपण किंवा नाम फाउंडेशन संस्था बघितलं. ह्यासुद्धा काय करत आहेत, समाजाला एक प्रकारे काय करत आहेत, देणगीच्या स्वरूपामध्ये मदत करत आहेत. कशासाठी, तर समाजाचा विकास व्हावा या उद्देशाने त्या मदत करत असतात. ही आपल्या डोळ्यासमोरची आपण उदाहरणं घेऊ शकतो. त्यानंतर विना संस्थांचे प्रकारांमध्ये जर बघितलं आपण तर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे अव्यावसायिक संस्था. अव्यावसायिक संस्था या व्यावसायिक नसल्याने नफा कमवणे किंवा उत्पन्न मिळवणे हा त्यांचा हेतू नसतो. म्हणजे ह्या काय व्यवसाय करत नाही. म्हणजेच यांचा हेतू जो आहे तो काय आहे, समाजाला सेवा देणं हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणून मग अव्यावसायिक संस्था म्हणजे अशा व्यावसायिक संस्था की ज्या व्यावसायिक सुरू करण्याच्या दृष्टीने किंवा नफा कमविणे किंवा उत्पन्न कमविणे किंवा मिळविणे हा ज्या संस्थांचा उद्देश नसतो त्यांना अव्यावसायिक संस्था असं म्हटलं जातं. मग या अव्यावसायिक संस्थांचे पण वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायचे आहे. यामध्ये कोणते प्रकार ते बघूयात. यामध्ये पहिलं जर बघितलं तर या संस्थांमार्फत बचत गट, त्यानंतर घरगुती उद्योग व्यवसाय यासारख्या घटकांना आर्थिक मदत मिळवण्याच्या उद्देशाने या संस्था मदत करत असतात. बघा, बचत गट आणि घरगुती उद्योग व्यवसाय जे असेल तर यांना काय करते, आर्थिक मदत कशी देता येईल, म्हणजे ते प्रोत्साहित होतील आणि अजून जास्तीत जास्त काम कसं करतील या उद्देशाने या बिगर शासकीय संस्था ज्या आहेत यांना मदत करत असतात. त्याचबरोबर जर आपण विचार केला तर या संस्था, तसेच या संस्था मानवी हक्क, पर्यावरण संरक्षण, आपत्कालीन आर्थिक मदत आणि विकास कामामध्ये मदत करण्याचं काम करतात. बघा, पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा या बिगर शासकीय संस्था मदत करतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पर्यावरण संरक्षण. त्यानंतर आपत्कालीन आर्थिक मदत, म्हणजे आपत्ती आली असेल एखादी, म्हणजे उदाहरणार्थ दुष्काळाची वेळ असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल, त्यावेळेस तिथून लोकांना बचत कार्यासाठी मदत करणं. त्याचबरोबर त्यांना अशा अतिवृष्टीच्या ठिकाणी जेवण वगैरे असं याचा पुरवठा करण्याचं काम देखील या बिगर शासकीय संस्था करत असतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर मानवी हक्क जे आहेत तर त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सुद्धा या बिगर शासकीय संस्था मदत करण्याचं काम करतात. आणि त्याचबरोबर समाजाचा विकास किंवा समाजाचा विकास व्हावा या दृष्टीने असणारे वेगवेगळे जे क्षेत्र आहे, क्रीडा, कला, वाणिज्य हे जे वेगवेगळे क्षेत्र आहे तर त्यांचा विकास करण्यासाठी सुद्धा या बिगर शासकीय संस्था आपली आर्थिक मदत जी आहे ती करत असतात. अशा पद्धतीने याला आपण बिगर शासकीय संस्था असं म्हणतो. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पायाभूत संस्था. आता पायाभूत संस्था कशाला म्हणणार आपण, तर या ज्या संस्थांमार्फत पायाभूत घटकांना अर्थसहाय्य आणि सेवा सुविधा पुरविल्या जातात, तर अशा ज्या असतील त्याला आपण पायाभूत संस्था असं म्हणतो. म्हणजे बघा की या पायाभूत संस्थांमार्फत काय केलं जातं, तर पायाभूत घटक जे आहेत त्यांना अर्थसहाय्य केलं जातं, त्याचबरोबर त्यांना सेवा सुविधा ज्या आहेत त्या पुरवल्या जातात. म्हणून त्याला आपण काय म्हणणार, पायाभूत संस्था असं म्हटलं जातं. याचं उदाहरण देता येईल ते म्हणजे शैक्षणिक सेवा, त्याचबरोबर आरोग्य सेवा, ग्रामीण भागामध्ये असणारी कला, त्यानंतर संस्कृती यांना वाव देण्यासाठी या पायाभूत संस्था वेगवेगळ्या प्रकारचे विशेष असे उपक्रम स्थापन करतात किंवा सुरू करत असतात. म्हणून त्याला पायाभूत संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं आहे ते पायाभूत संस्था म्हणजे काय, की पायाभूत घटकांना अर्थसहाय्य त्याचबरोबर सेवा सुविधा पुरविण्याचं काम करतात. मग यामध्ये कोणते बघितले आपण, तर शैक्षणिक सेवा, आरोग्य सेवा, ग्रामीण भागातील कला, संस्कृती, मग यांचा विकास करण्यासाठी किंवा यांना वाव देण्यासाठी हे विशेष उपक्रम जे आहेत ते राबवतात. म्हणून यांना पायाभूत संस्था असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे शेवटचा तो म्हणजे शासकीय योजना.
म्हणजे समाजातील प्रत्येक घटक जागरूक व्हावा, सुरक्षित व्हावा, तसेच समाजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी सरकारद्वारे विविध योजना ज्या आहेत त्या राबविण्यात येतात. बघा, म्हणजे समाजातील प्रत्येक घटक हे जो आहे तो जागृत होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक घटक सुशिक्षित होणं गरजेचं आहे आणि समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा. या दृष्टीने प्रत्येक वर्षी सरकार जे आहे ते वेगवेगळ्या योजना राबवत असतं आणि या योजना म्हणजेच आपण त्याला शासकीय योजना असं म्हणतो. मग यामध्ये सरकार कोणकोणत्या प्रकारच्या योजना राबवत असतं? तर यामध्ये जर आपण विचार केला तर सरकार उदाहरणार्थ कौशल्य विकास, कौशल्य विकास कार्यक्रम, ग्राम विकास योजना, त्यानंतर मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांचा राबवत असतं आणि त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून समाज कसा जागरूक होईल आणि त्याचबरोबर समाजाचा विकास कसा होईल या दृष्टीने शासकीय योजना राबवल्यानंतरून याचा प्रयत्न जो आहे तो केला जात असतो. यानंतर आपण आजच्या लेक्चरची एक शॉर्ट समरी बघूया की आज आपण काय काय बघितलं होतं. आज विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विना नफा संस्था जी आहे याची संकल्पना बघितली. बरोबर आहे की ज्या संस्था ज्या आहेत नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात त्याला आपण विना नफा संस्था असं म्हणतो. म्हणजे त्यांचा मूळ हेतू समाजाला सेवा पुरविणे हा महत्त्वाचा हेतू असतो, म्हणून त्यांना विना नफा संस्था म्हणतात. त्याचबरोबर विना नफा मिळवणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या कोणत्याही प्रकारचे नफ्याचं वितरण करत नाही. त्याचबरोबर विना नफा मिळवणाऱ्या ज्या संस्था असतात ह्या समाजाचा विकास करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. त्यानंतर आपण विना नफा संस्थेची वेगवेगळी वैशिष्ट्ये जी आहेत ती अभ्यासलेली आहे. एकूण 6 वैशिष्ट्यांचा आपण यामध्ये अभ्यास केला. त्यानंतर विना नफा संस्थेचे एकूण 3 प्रकारांचा आपण अभ्यास केला आहे. यामध्ये जर बघितलं तर व्यावसायिक आणि अव्यावसायिक संस्था आणि तिसरा शासकीय योजना अशा 3 प्रकारांमध्ये विना नफा मिळवणाऱ्या संस्थांचं वर्गीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्समधून तुम्हाला एक असाइनमेंट देण्यात येत आहे. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन्स आहे असाइनमेंटसाठी तुम्हाला की विना नफा संस्था म्हणजे काय, आणि दुसरा मी थोडासा वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन टाकलेला आहे तो म्हणजे विना नफा संस्थेमध्ये मार्फत राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम कोणते आहेत. असे हे 2 प्रकारचे तुम्हाला असाइनमेंटसाठी क्वेश्चन्स देण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर्स तर झालेलंच आहे, परंतु नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुढच्या लेक्चर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो विना नफा संस्थांना भेडसावणाऱ्या समस्या, त्याचबरोबर विना नफा संस्थांची विपणनाची का गरज आहे आजच्या काळामध्ये, आणि भारतातील विना नफा ज्या संस्था आहेत त्या कोणकोणत्या आहेत तर याविषयी आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये माहिती मिळवणार आहोत. धन्यवाद.